नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून 11वी प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. मित्रांनो, 2024, 22, 23, 20, 18, 2024च्या पूर्वी आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं असतं 11वी ॲडमिशनचं. यावर्षी 2025मध्ये महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन ॲडमिशन 11वी कसं घ्यायचं आणि कसे फॉर्म भरायचं ते A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका. मित्रांनो, आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये फॉर्म भरायचे. तुम्ही सायबरवरती गेल्यात तरीही त्या ठिकाणी एकच फॉर्म भरले जाणार आहेत आणि आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला एकच फॉर्म भरले जाणार आहेत. तर ही चूक करू नका. आपल्या मोबाईलमध्ये स्टेप बाय स्टेप ॲडमिशन प्रोसेस काय असेल ते आपण या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत सर्व प्रक्रिया बघायची. बघा, 11वी ॲडमिशन स्टेप बाय स्टेप प्रोसेस, 11वी प्रवेश प्रक्रिया. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे मित्र असेल, तुमचे नातेवाईक असेल, तुमचे कोणी ओळखीचं असेल 11वीला ॲडमिशन घेत असाल तर हा व्हिडिओ बघूनच तुम्ही फॉर्म भरा. अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू नका. माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही कोणाला तरी विचारून घ्या किंवा हा व्हिडिओ बघून तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुमचं ॲडमिशन रद्द होणार नाही. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता इंग्लिशमध्ये सुद्धा देण्यात आले, त्याचं ट्रान्सलेशन केलं आहे मराठीचं आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटसुद्धा केले आहेत. माहिती भाग फर्स्ट. बघा, पहिला मुद्दा असेल ऑनलाईन वेळापत्रक संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एकच असेल. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वी ॲडमिशनचं वेळापत्रक काय असेल, एकच असेल. 2 नंबरचा पॉईंट आहे, विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज व त्या कॉलेजमधील सर्व शाखेची माहिती मिळेल, तसेच संबंधित कॉलेजमध्ये उपलब्ध विषयाची माहिती मिळणार आहे. तर बघा, विद्यार्थ्याला एकाच ठिकाणी सर्व कॉलेज दिसेल, कॉलेजमध्ये सर्व शाखा माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ते तुम्ही त्या ठिकाणी सर्व बघू शकणार आहेत. तिसरा मुद्दा आहे, विद्यार्थ्याला फक्त एकच अर्ज ऑनलाईन भरावा लागेल. त्यात तो 10 कॉलेजचे नावे पसंती क्रमानुसार प्रवेशासाठी टाकू शकतो. कमीत कमी एक कॉलेज व जास्तीत जास्त 10 कॉलेजची नावे टाकता येतील. तर बघा, तुम्हाला एकच अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला एकच अर्ज करावा लागेल आणि तुम्हाला एक कॉलेज किंवा एकापेक्षा 10 कॉलेजसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं आहे, या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं किंवा तुम्हाला एकच कॉलेज सिलेक्ट करायचं आणि याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये ती कॉलेज सिलेक्ट करू शकतात. 4 नंबरचा मुद्दा आहे. बघा, 4 नंबरचा मुद्दा, ही वेबसाईटसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. ही लिंक आहे, या लिंकवरती ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल आणि नंतर तुम्ही फॉर्म ॲडची प्रोसेस तुम्ही स्टेप बाय स्टेप फिलअप करू शकतात. या संकेतस्थळावर विद्यार्थी स्वतःच्या मोबाईलवर 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकेल. संगणकावर देखील अर्ज भरता येतील. इथे काय म्हटलं मित्रांनो, संगणकावरती सुद्धा अर्ज भरता येणार आहेत, मात्र सायबर कॅफेवर अर्ज भरू नयेत असे स्पष्टपणे महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिले आहेत. तर याचं कारण काय असेल, याचं रिझन काय आहेत, संगणकावर का भरायचं नाही याचं रिझन काय आहेत तेही आपल्याला पुढे बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्याला ही माहिती होणे गरजेचं आहे, कारण 10वी पास होतो, 10वी पास नंतर त्याला 11वी 12वीचं काही मुलांना माहिती असते, काही मुलांना माहीत नसते, तर त्यांनाही ही माहिती मिळेल. 5वा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांना किंवा पालकांना 11वी प्रवेशासंदर्भातील माहिती पुस्तिका डाउनलोड करता येईल. ती संपूर्ण वाचून अर्ज भरायचे आहे. तर बघा, पालकांना प्रवेशासंदर्भातील तुम्हाला माहिती पुस्तकासुद्धा मिळेल त्या वेबसाईटवरती आणि पुस्तिका डाउनलोड करून सुद्धा तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन वाचूनच अर्ज भरायचे. 6वा मुद्दा आहे, विद्यार्थी वैयक्तिक माहिती, नावे, पत्ता तसेच मागील शाळेची माहिती, 10वीचे विषय, त्यांचे माध्यम, जात, संवर्ग, क्रीडा स्पर्धा व दिव्यांग असेल तरी ती माहिती भरायची आहे. ही व्यवस्थित माहिती भरायची 6 नंबरच्या कॉलममध्ये. 7वा आहे, विद्यार्थ्यांनी आपल्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. कोणकोणते कागदपत्रे अपलोड करायचे तेही आपल्याला शेवटी बघायचं आहे. कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे त्या ठिकाणी ते व्हेरीफाय करून कॉलेज विद्यार्थ्यांच्या प्रवेश निष्कर्षाच्या आधारे निश्चित करेल. 8 नंबर आहे, अर्जातील भाग 1 परिपूर्ण भरून प्रमाणित करण्यासाठी 10वीच्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र निवडा. बघा, तुम्हाला काय करायचं, प्रमाणित करण्यासाठी 10वीच्या शाळेत किंवा एखादे उपलब्ध मार्गदर्शन केंद्र तुम्हाला निवडायचं आहे. तिथे व्हेरिफिकेशन प्रमाणित केले जाईल.
भाग 1च्या डॅशबोर्डवर व्हेरीफाय असणे आवश्यक आहे. असे नसल्याने अर्ज प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. तर बघा, तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमचं जे प्रमाणित करण्यासाठी 10वीच्या शाळेत किंवा कोणत्याही तुम्ही एक शाळेत जायचं आणि मार्गदर्शन केंद्र निवडायचं आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं. 9 नंबर आहे, भाग 1 मधील माहितीची दुरुस्ती 10वीच्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून करता येईल. अर्जाची प्रिंट काढायची. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करता तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, अर्जाची प्रिंट काढायची. 10वा मुद्दा आहे बघा, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर केल्याबाबतची पोच पावती म्हणून SMS मिळेल. बघा, तुम्हाला पोच पावती घ्यायची असेल तर पोच पावती तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करणार आहेत, सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक SMS येणार आहे, ती तुमची पोच पावती असेल. 11 नंबरचा मुद्दा आहे, सर्व विद्यार्थ्यांना सर्व कॉलेजचा गुणाचा कट ऑफ पाहता येईल. बघा, सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणत्याही कॉलेजचं गुण कट ऑफ तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल कोणत्या कॉलेजमध्ये किती कट ऑफ लागला आहेत ते सुद्धा आपल्याला बघता येणार आहेत. माहिती भाग 2, 11वीला कोणत्याही प्रकारे ऑफलाईन प्रवेश होणार नाहीत. या वर्ष 2025 पासून 11वीला कोणत्याही कॉलेजमध्ये ऑफलाईन अर्ज भरले जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. घेतल्यास कारवाई होईल. तर राज्य सरकारने काय म्हटलं आहे, ऑफलाईन जर त्या कॉलेजवाल्यांनी जर ऑफलाईन तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढे प्रॉब्लेम येणार आहेत आणि 12वीचे एक्झाम तुम्हाला देता येणार नाही, हा स्पष्ट म्हटलं आहे. आणि त्याच कॉलेज किंवा त्या संस्थेवरती सुद्धा कारवाई केली जाणार आहे. असे घेतलेले प्रवेश संच मान्यतेसाठी व बोर्ड फॉर्म भरण्यासाठी पात्र राहणार नाही. बघा मित्रांनो, हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. दुसरा मुद्दा आहे बघा, MCVC किमान कौशल्य HSVC विभागाचे प्रवेश ऑफलाईन होतील. तर कोणत्या डिपार्टमेंटचं तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन होणार आहे, तर बघा MCVCS आणि HCVSS विभागाचे प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाईन असेल. त्याची वेबसाईटसुद्धा देण्यात आले. तर बघा, या वेबसाईटवरती, ही वेबसाईटसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिले. या संकेतस्थळावर 11वी प्रवेश फॉर्म भरता येणार आहे. 4 नंबरचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांच्या 10वीचा सीट नंबर हाच त्याचा लॉगिन ID राहील. बघा मित्रांनो, तुमचं लॉगिन ID काय असेल, तुमचं जे सीट नंबर असेल, तुमच्या मार्कशीटवरती जो सीट नंबर असेल तोच काय असेल, तुमचा लॉगिन ID असेल. तो ओपन केल्यानंतर तुम्हाला गेट डाटा बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक करून विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील माहिती मिळेल, ती व्हेरीफाय करावी लागेल तुम्हाला. 5 नंबर मुद्दा, प्रवेश अर्जाचा पहिला भाग व्हेरीफाय झाल्यावर अर्जाचा भाग 2 मधील पसंतीक्रम व इतर माहिती भरता येईल. यात बेस्ट ऑफ 5चे विद्यार्थ्यांचे गुण व शेकडो गुण आपाप त्या ठिकाणी दिसणार आहे. तर बघा, तुम्हाला बेस्ट ऑफ 5चे गुण दिसतील आणि शेकडो गुण तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुमचा डाटा दिसणार आहेत. तर गुण वगैरे तुम्हाला भरायची गरज नाही. परंतु इतर मंडळाचे CBSE, ICSE किंवा इतर राज्यातील विद्यार्थ्यांना गुण स्वतः भरावे लागतील. तर कोणकोणत्या फॅकल्टीसाठी स्वतः भरावे लागेल, CBSE पॅटर्न असेल किंवा ICSE किंवा इतर राज्यामध्ये तुम्ही पासआउट झाले असेल 10वी, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती काय करायचं आहे, स्वतः गुण भरायचे, स्वतः गुण भरावं लागणार आहे. 6 नंबर हा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 100 नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पद्धतीने भरतील, ही रक्कम शासनाला मिळेल. तर बघा, तुम्हाला शेवटी फॉर्म सबमिट करण्याच्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी 100 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी चलन द्यावं लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी पे करावं लागेल. पे केल्यानंतर तुमचं फायनली ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट होणार आहे आणि ते पैसे कुठे जाणार, शासनाला मिळणार आहेत. 7 नंबर आहे, विद्यार्थ्यांचे जर मेरिट यादीनुसार लागलेल्या कॉलेजच्या राऊंडमध्ये, या ठिकाणी काय म्हटलं, विद्यार्थ्यांचे जर मेरिट यादीनुसार लागलेल्या कॉलेजच्या राऊंडमध्ये दिलेल्या तारखांना प्रवेश घेतला नाही तर काय म्हटलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या राऊंडमध्ये त्यांचं नाव आलं असेल, त्यांचं त्या ठिकाणी नंबर लागलं असेल आणि त्याचं प्रवेश प्रक्रिया त्या कालावधीमध्ये झालं नसेल, तर त्या राऊंडच्या 3 R3 पर्यंत कुठेही प्रवेश घेता येणार नाही. तर या ठिकाणी काय म्हटलं बघा, R3 पर्यंत कुठेही प्रवेश घेता येणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी म्हटलं आहे. तर व्यवस्थित तुम्ही फॉर्म भरायचं आहे. तुम्हाला कन्फर्म आहे कोणत्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागू शकतो आणि कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं मित्रांनो, तेव्हाच तुम्ही राऊंड फॉर्म तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं. मात्र अतिरिक्त विषय फेरीमध्ये त्याला प्रवेश घेता येईल, त्यावेळी त्या कॉलेजला जागा शिल्क असावा पाहिजे, नसेल तर अन्य कॉलेजला निवडावे लागेल. तर बघा, त्यांना जर चान्स असेल तर मग विशेष फेरीमध्ये म्हणजे जे 3 राऊंड होईल
ते 3 राऊंड संपल्यानंतर विशेष फेरी होईल. त्याच्यात तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये जागा असेल तेव्हाच, शिल्लक असेल जागा तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल, किंवा इथं अदरवाईज तुम्हाला दुसरं कॉलेज सिलेक्ट करावं लागेल. 8 नंबर आहे, विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर फॉर्म भरू नये, स्पष्ट म्हटलं आहे. मित्रांनो ही चूक करू नका. तुम्ही सायबरवरती जाऊन फॉर्म भरू नका, आपल्या मोबाईलमधून भरा. कारण त्या ठिकाणी आपल्याला जसं आपण आवाज प्लस योजनेचा आपल्या घरकुलचा आपण सर्वे करतोय, आता सेल्फ सर्वे गव्हर्नमेंटने ॲप्लिकेशन्स आपल्याला अनाऊन्समेंट केले. आपल्या मोबाईलमधून आपण सेल्फ सर्वे करतो. एकाच मोबाईलमध्ये एकच फॉर्म त्या ठिकाणी सर्वे होत आहे, आणि अदरवाईज दुसरं जर करायचं असेल तर आपल्याला दुसरं मोबाईल लागतं. त्याच्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. दुसऱ्यांचं फॉर्म भरू नका आपल्या मोबाईलवरती. आपलं आधी भरून घ्या, नंतर ट्राय करून बघा. झालं तर झालं, नाही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं मोबाईल लागणार आहे. 9 नंबर आहे, भरलेला ऑनलाईन अर्ज व्हेरीफाय करणे, डॅशबोर्ड तपासणे आवश्यकता आहे. त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. हे 2 मुद्दे आहे, व्हेरीफाय करायचं, डॅशबोर्ड तपासायचं, आणि त्याशिवाय तुमचं त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही अर्ज. 10 नंबर आहे, विद्यार्थ्यांनी राऊंड 4पर्यंत घेतलेली शाखा मेरिटनुसार बदलू शकते. बघा इथे काय म्हटलं, विद्यार्थ्यांची राऊंड 4पर्यंत घेतलेली शाखा मेरिटनुसार बदलू शकते. 11 नंबरचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांनी प्रत्येक राऊंडला कॉलेजचा पसंती क्रम बदलू शकते. पहिल्या वेळेस एकापेक्षा जास्त कॉलेज घेतले असणे आवश्यक आहे. या ठिकाणी काय म्हटलं बघा मित्रांनो, विद्यार्थी प्रत्येक राऊंडला कॉलेजची पसंती क्रम बदलू शकते. पहिल्या वेळेस एकापेक्षा जास्त कॉलेज घेतलेले असणे आवश्यक आहे. तर बघा, तुम्ही जर पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही फॉर्म भरताय आणि तुम्हाला त्या ठिकाणी एकच कॉलेज सिलेक्ट करायचं, एकच सिलेक्ट करू नका. त्याच्यात तुम्हाला एकापेक्षा 10पर्यंत तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता. 12 नंबर आहे, एका मोबाईल किंवा संगणकावर एकच ऑनलाईन अर्ज भरता येईल. या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे मित्रांनो. बघा काय म्हटलं आहे, एकाच मोबाईलमध्ये एकच फॉर्म भरता येणार आहे, किंवा संगणकावर जरी तुम्ही फॉर्म भरलं तरी त्या ठिकाणी एकच अर्ज भरता येणार आहे. ही प्रोसेस आहे. 13 नंबरचा आहे, 4 राऊंड झाल्यावर 11वी कॉलेज अध्ययन कामकाज चालू होईल. तर बघा, 4था राऊंडपर्यंत होईल ॲडमिशन प्रोसेस. पहिला असेल, दुसरा असेल, तिसरा असेल, आणि 4था राऊंड हे जे विद्यार्थी राहिलेले असेल त्यांच्यासाठी हा 4था राऊंड असेल. नंतर 4था राऊंड झाल्यानंतर ते कॉलेज सुरू होणार आहेत, आणि तुमचं लेक्चर असेल, तुमचं जे असेल ते तुमची प्रवेश प्रक्रिया कंप्लीट असेल, आणि तुम्हाला 11वी त्या ठिकाणी क्लास तुमचे चालू होईल. माहिती भाग 3 असेल, प्रवेशाचे टप्पे खालीलप्रमाणे राहतील. आता कोणकोणते टप्पे राहणार आहेत तर बघा, 0 राऊंड काय असेल, पहिला राऊंड. आता 0 राऊंड असेल, कोटा प्रवेश, इन हाऊस व मॅनेजमेंट कोटा व इतर कोटा प्रमाणे प्रवेश होतील. तर बघा, कोटा प्रवेश, इन हाऊस व मॅनेजमेंट कोटा व इतर कोटाप्रमाणे प्रवेश होतील. कोटा ॲडमिशन काय असेल, ॲडमिशन विल बी डन ॲज पर द हाऊस इन मॅनेजमेंट कोटा अँड द अदर कोटा. यानुसार तुम्हाला ॲडमिशन 0 राऊंड होणार आहे. दुसरं राऊंड असेल R1, R2, R3. आता R1, R2, R3 काय असेल, 3 प्रवेश फेऱ्या असेल. गुणवत्ता, प्राधान्यक्रम व आरक्षण धोरणानुसार प्रवेश होतील. तर तुमचं आरक्षणानुसार गुणवत्ता असेल, प्राधान्यक्रम असेल, आरक्षणानुसार तुमचं ॲडमिशन R1, R2, R3 नुसार तुमचं ॲडमिशन होणार आहे. तिसरा मुद्दा आहे, अतिरिक्त विशेष फेरी काय असेल, प्रवेश न मिळालेल्या सर्वांसाठी खुले गुणवत्ता प्राधान्यक्रम यानुसार प्रवेश फेरी ओपन टू ऑल राहील. बघा, ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं नसेल, त्यांना प्रवेश मिळाला नसेल, त्यांना ओपन टू ऑल पुन्हा एक राऊंड होणार आहे. त्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये ज्या कॉलेजमध्ये जागा असेल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन दिले जाणार आहे. यात उर्वरित सर्व प्रवेश एटीकेटीचे प्रवेश होतील. येथे आरक्षण लागू राहणार नाही. तर बघा, एटीकेटी तुमचं 10वीमध्ये 2 विषय, 3 विषय, 1 विषय लागला असेल, तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला शेवटचा राऊंड असेल तुम्हाला, तर कोणता असेल, 4था किंवा 5वा राऊंड असेल तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्हाला किंवा ओपन टू ऑल याच्यात तुम्हाला ॲड केले जातील, आणि तुम्हाला त्याच्या ठिकाणी या प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येणार आहे. आता रजिस्ट्रेशन वेबसाईटसुद्धा दिली. रजिस्ट्रेशन वेबसाईट तुम्हाला मी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. जसं मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल, आणि कसं ऑनलाईन सबमिट करायचं, A to Z माहिती कसं फिलअप करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.